Hello friends, welcome back to my channel Easy EduTech. Myself, I am Shailesh Kuptekar from the Department of Chemistry. Dear friends, some days before, the Education Minister of the Maharashtra have declared the date of the written examination. It is start from the 23 April and run up to the 21 May. From the 22 May to the 10 June, there is a practical examination. So I hope the doubt about the examination in your mind is to be clear. So we have to move for the preparation of the examination. So I think there is a good opportunity, all of you. Why I have say like this thing? Because all of you have suffered from by the corona throughout the years. But if there is a regular periods, regular college, then are you get the time? If there is a regular college, then you have to give the time to the college. Then there is a practical. After the completion of, you have to give the time for the extra classes, that is the coaching classes. Then there is a certain entrance examination classes. Think that you have to busy all the day and there is no time for the preparation you have to get. And so what, we have to save lot of time within this day. And so I think it is a good opportunity for you. So it is important here. Second thing is that here there is also a good opportunity for the self preparation. I will always give a stress on the self preparation, because self preparation is the best preparation. It can clear all the concept about the any topic, any here chapter in your mind. So it is important. So we have to prepare about the exam. So we have to move towards the examination. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरात कोणत्याही प्रकारचा बोर्डाचा पेपर लिहिण्याचा सराव न होता सुद्धा यावेळेस पेपर देण्याची वेळ तुमच्यावर येत आहे. आजपर्यंत आपण कोणत्या प्रकारची युनिट टेस्ट, फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन, प्रिलिम एक्झामिनेशन, टेस्ट सिरीज जे कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयात कंडक्ट केल्या जाते त्या प्रकारचे कोणते पेपर आजपर्यंत आम्ही दिले नाही. आणि त्यामुळे डायरेक्ट पेपर देण्याची वेळ आपल्यावर येत आहे. बोर्डाने काही दिवसापूर्वी पेपर किंवा प्रश्नाचे स्वरूप कसे राहील हे त्यांच्या PDF फाईलद्वारे प्रत्येक विषयाच्या हे आपल्या मीडियावर पब्लिश केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नाचं एक स्वरूप कसं राहील याची थोडी बहुत म्हणजे माहिती किंवा जानकारी तुम्हाला मिळाली असेलच. तेव्हा पेपर कसा लिहायचा, पेपरचं स्वरूप कसं राहील याविषयी आज आपण ह्या ठिकाणी चर्चा करत आहोत. सो वी हॅव टू मूव टुवर्ड्स दॅट. डिअर फ्रेंड्स, माय सब्जेक्ट इज द केमिस्ट्री. माझा सब्जेक्ट केमिस्ट्री आहे. त्यामुळे केमिस्ट्री या विषयाचा पेपर कसा लिहायचा याचा मी तुम्हाला आज एक याची माहिती आज मी तुम्हाला देत आहोत. तरी पण सब्जेक्ट हे सारखेच असतात, पॅटर्नसुद्धा सारखा आहे. त्यामुळे 101% मी तुम्हाला सांगतो की हे माहिती किंवा हे जे कॉमन बाबी मी सांगत आहोत ते सगळ्या विषयासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो इट इज इम्पॉर्टंट. ही गोष्ट म्हणजे समोर जायच्या अगोदर तुमचा व्हिडिओ जर तुम्ही थोडा पॉज करा आणि पेन अँड पेपर जे आहे ते सोबत ठेवा आणि नंतर तुम्हाला जे काही आवश्यक बाबी वाटेल ते लिहिण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा व्हिडिओ पेपर व्हायच्या अगोदर 4 ते 5 वेळा पहा. शक्य झाल्यास मी जो पेपर पॅटर्न कसा लिहायचं सांगत आहोत त्या पद्धतीनं 2 ते 3 पेपर लिहिण्याचा सराव करा, ज्यामुळे तुम्हाला डायरेक्ट पेपर लिहिताना कोणत्या प्रकारची भीती वाटणार नाही. सो इट इज इम्पॉर्टंट. विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट 70 मार्काचा आहे. 70 मार्काचा सब्जेक्ट आहे आणि त्याला ह्यापूर्वी 3 तास म्हणजे 180 मिनिट हे दिले जात होते. थोडं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर एका मार्काचा प्रश्न लिहायसाठी 2.5 मिनिट्स लागतात. पण यावर्षी बोर्डाने थोडा अर्धा तास तुमच्यासाठी वाढवून दिलेला आहे, कारण की तुमचा सराव काही नसल्यामुळे. त्यामुळे यावेळेसचा पेपर हा जो आहे तो 3.5 तासाचा राहणार आहे. आता 3.5 तास म्हणजे किती, तर 210 मिनिट. 210 मिनिट म्हणजे एका मार्काचा पेपर लिहायला तुम्हाला 3 मिनिट लागणार आहे किंवा 3 मिनिट हा वेळ प्रिस्क्राईब केलेला आहे. आणि त्यामुळे भरपूर असा वेळ तुमच्याजवळ राहणार आहे आणि त्या वेळेचा आपण पुरेपूर सदुपयोग जर केला तर सहज पेपर लिहिणं शक्य आहे. तेव्हा पेपरचे स्वरूप कसे राहील याची चर्चा आपण सुरुवातीला करू आणि नंतर मग मी पेपर कसा लिहायचा याबद्दल
पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केमिस्ट्रीमध्ये पूर्ण जर पाहिलं तुम्ही तर केमिस्ट्रीमध्ये हे 31 प्रश्न आहेत. There are present 31 questions in chemistry and all these questions are divided into 4 sections, that is section A, section B, section C, section D. अशा प्रकारे याचं एक विभाजन करण्यात आलेलं आहे. आता सुरुवातीला we have to discuss the question format for the annual examination of chemistry. मी पूर्वीच सांगितलं की सर्व विषयासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, फक्त फॉर्मॅटमध्ये थोडा बहुत चेंज राहील, त्यामुळे पूर्ण लक्ष याकडे द्या. Here in chemistry there are present 31 questions and all these questions are divided into here 4 sections, that is section A, section B, section C and section D. Now how it is we have to discuss initially. सुरुवातीला if you have to observe here in section A there is a question number 1 and 2. Question number 1 is a question of the MCQs. There are present MCQs from 1 to 10. It is written in the Roman digit. So here in question number 1 there is present 1 to 10 MCQs. Here in MCQs there are present 2 questions of the numericals, that is 2 numericals are present and it can carry 10 marks. At the same time in section A there is question number 2. This question number 2 is having the sub question from 1 to 8. This is the question of very short answer type and it can carry 1 numericals. Each question can carry 1 marks, so it is of the 8 marks. So there is a 18 marks question in the section A, that is section A carry the 18 marks. Then we have to move to the section B. In section B there are present question number 3 to 14. आता ह्या ठिकाणी 3 ते 14 क्वेश्चन जरी असले तर here there is present the 12 questions. Out of the 12 questions you have to attempt any 8 and this is the type of short answer type questions. Each question can carry the 2 marks. Within these 12 questions the 2 questions is of the question of numericals, that is 2 numerical question is present here, and here the mass of this section is the 16 mark. Then we have to move to the section C. In section C there is present question from the question number 15 to 26. Here again there is present the 12 questions and you have to attempt only 8 questions. This is also type of the short answer type questions. Here within these 12 questions there is a 2 questions of the numericals and each question here carry the 3 marks, so the total marks of this section is 24. Now we have to move to the section D. This section D have the question from 26 to 31. Here there is present the 5 questions and you have to attempt any 3 questions. This is the large answer type of the question and each question is carry here 4 marks. One thing is most important, out of these 5 questions, 1 question have divided into 2 sub questions. That means in 1 question there is a 1 sub question is of the 2 marks and second sub question is the 2 marks numericals. So it is important. So student have acquaint with this format initially, which is most important. So let's we have to move how we have to solve these question paper or how we have to solve this paper. So it is important. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा असं एक ऑब्झर्व केलं की बरेच विद्यार्थी, एखादा विद्यार्थी खूप अभ्यास करतो पण त्याला मार्क्स कमी मिळतात, पण एखादा विद्यार्थी हा सामान्य अभ्यास करून सुद्धा चांगले मार्क्स घेतो. आपल्याला थोडं आश्चर्य वाटते, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. द पेपर रायटिंग स्किल प्लेज इम्पॉर्टंट रोल इन दिस केस. सुरुवातीचा पहिला विद्यार्थी ज्याचा मी सांगितलं खूप अभ्यास केलेला आहे, त्याला रायटिंग स्किल माहीत नव्हती, पेपर कसा लिहायचा तो माहीत नव्हता. पण दुसरा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी ती स्किल वापरली आणि सहज त्याने पेपर लिहिला आणि त्यामुळे त्याला चांगले मार्क भेटले. जनरली असं होते की आपण कोणताही क्वेश्चन जेव्हा सॉल्व करतो तो क्वेश्चन सॉल्व करत असताना
त्या क्वेश्चनमध्ये त्या ॲन्सरमध्ये 20% कीवर्ड्स असतात आणि हे जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स ते ॲन्सर लिहिताना येणं फार गरजेचं आहे. समजा तुम्ही एक क्वेश्चन 1 ते 1.5 पेजचा लिहून ठेवला आणि त्या 1 ते 1.5 त्या क्वेश्चनमध्ये कोणत्या प्रकारचं त्या ॲन्सरमध्ये कोणत्या प्रकारचे कीवर्ड्स आले नाही तर डेफिनेटली यू हॅव गेट द लेस मार्क. आणि काही विद्यार्थी हे कमी प्रमाणात ॲन्सर लिहून अगदी 7 ते 8 ओळीमध्ये एखादा ॲन्सर देऊन चांगले मार्क्स घेतात किंवा चांगले सहज त्यांना मार्क्स भेटते, कारण की त्यांनी जे कीवर्ड्स आहे जे अपेक्षित आहे ते कीवर्ड्स तिथे टाकलेले असतात. ॲक्च्युली हे सगळं आपल्याला कळते ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो, पेपर एखादा प्रश्न तयार करत असतो, ॲन्सर तयार करत असतो, त्यावेळेस हे सगळं कळते की हे कीवर्ड्स आहे. आणि म्हणून एक गोष्ट मी नेहमी म्हणत असतो, पूर्ण आपल्या इथं 6 सेक्शन आहे आणि 6ही सेक्शनमध्ये बरेचदा एखाद्याच गेलो तर मी एक नेहमी सांगत असतो की मार्क्स घेण्यापेक्षा मार्क्स द्यायला भाग पाडा. आता हा कन्सेप्ट कदाचित लवकर डायजेस्ट होणार नाही तुम्हाला, पण रिॲलिटी अशी आहे की मार्क्स द्यायला भाग पाडा म्हणजे काय करा की समोरच्या टीचरला जे हवं आहे ते तुम्ही लिहा आणि डेफिनेटली यू हॅव गेट द मार्क्स. तुम्हाला सहज मार्क्स मिळतात. 100% मी अगदी 100% गॅरंटी सांगतो की ह्या पद्धतीनं जर तुम्ही गेले तर मार्क्स भेटतात. सो हाऊ टू टेक द मार्क्स अँड हाऊ टू राईट द पेपर, वी हॅव टू मूव टुवर्ड्स दॅट. विद्यार्थी मित्रांनो, बरेचदा आपल्याला असं सांगितलं जाते की गेल्यानंतर पेपर हातात आल्यानंतर पहिल्यांदा पेपर पूर्ण वाचा. पण केमिस्ट्रीच्या बाबतीत मात्र मी एक सहज सांगतो, केमिस्ट्री हा बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होणारा सब्जेक्ट आहे. त्यामुळे तो पेपर वाचण्याच्या ऐवजी तो न वाचलेला बरा, जर कन्फ्युजन होत असेल तर. ह्या ठिकाणी हे मी अगदी अनुभवानं सांगतो की बरेच विद्यार्थी ह्या ठिकाणी कन्फ्यूज होतात, त्यामुळे पेपर वाचणे टाळा. तर हाऊ टू राईट द पेपर राईट कसा करायचा हे आज मी सांगत आहो. मी यापूर्वी बोललो त्याप्रमाणे पहिल्यांदा एक्झाम होईपर्यंत हा व्हिडिओ 4 ते 5 वेळा पहा. शक्य असल्यास जी पद्धत तुम्हाला मी सांगत आहो त्या पद्धतीने 2 ते 3 पेपर हे सॉल्व करून पहा सर्व विषयाचे. अर्थात 1 डे गॅप द्या, म्हणजे उद्या जर पेपर तुम्ही केमिस्ट्री सॉल्व करत असेल तर 1 दिवसाची गॅप देऊन फिजिक्सचा सॉल्व करा आणि ॲट ए टाईम 2 पेपर एका दिवसात सॉल्व करा, कारण की प्रॅक्टिस होते. शक्य असल्यास जास्त, पण 2 पेपर. सो विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युअल पेपर कसा लिहायचा याबाबत आपण आता डिस्कस करणार आहोत. तो चला तर मग हाऊ वी हॅव टू राईट द पेपर ॲक्च्युअली इन बोर्ड. सुरुवातीला तुम्हाला बोर्डाचा जो ॲन्सर शीट आहे ती दिल्या जाईल. जे फ्रंट पेज आहे त्या फ्रंट पेजवर रोल नंबर, सेंटर नंबर हे सगळं जे आहे, जी आवश्यक माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायची आहे. आणि नंतर जो आहे तो क्वेश्चन सॉल्व करायला, म्हणजे बाकी पेपर लिहायला सुरुवात करायचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे हा थोडा कन्फ्यूज होणारा सब्जेक्ट आहे, त्यामुळे पेपर पूर्ण वाचण्याच्या भानगडीत पडू नका. आपण सुरुवात करत आहोत ती सेक्शन ए पासून. आता हा सेक्शन ए कसा लिहायचा याची माहिती तुम्हाला देतो. त्याचप्रमाणे सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी हे कसे लिहायचे हे सर्व मी तुम्हाला ह्या ठिकाणी समजून सांगणार आहोत. त्या पद्धतीने जर तुम्ही गेले तर डेफिनेटली यू हॅव टू गेट द गुड मार्क्स. सो लेट्स वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम द सेक्शन ए. तर सेक्शन ए जो आहे ती सेक्शन ए, in that we can write the question. We have to discuss about the question number 1, which is purely the question of the MCQs. MCQs चा क्वेश्चन आहे. या ठिकाणी एक लक्षात घ्या, सुरुवातीला बरेचदा मी आम्ही पाहतो की विद्यार्थी जे आहे ते MCQs चे पूर्ण सेंटेन्स लिहितात. तर ॲक्च्युली सेंटेन्स लिहायची गरज नाही. सुरुवातीला काय करायचं, तुम्ही क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो टाकायचा आणि क्वेश्चन नंबर 1 टाकल्यानंतर रोमन आकड्यामध्ये ते 1 to 10 नंबर जे आहेत ते देऊन टाकायचे. ते देत असताना एक ओळ सोडून 1 लाईन सोडायची आणि एक ओळ सोडून रोमन आकड्यामध्ये सर्व नंबर द्यायचे. आणि नंतर मग नंबर 1 म्हणजे रोमन आकड्यात नंबर 1चा क्वेश्चन घ्यायचा आणि त्याचं ॲन्सर लिहायला सुरुवात करायची. ॲक्च्युली हा MCQs बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे त्यामध्ये 4 अल्टरनेटिव्ज आहे, ABCD. आता ते लिहित असताना कसे लिहायचे तर अतिशय सिंपल आहे. समजा फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर आपण 1 घेतला, रोमन आकड्याचा क्वेश्चन 1 घेतला सब क्वेश्चन,
तर त्याचा आन्सर समजा बी असेल, यू हॅव टू राईट ओनली बी, ब्रॅकेटमध्ये बी लिहायचं आणि समजा त्या बीचं आन्सर जे आहे बीवर लिहिलं असेल की आयोनिक बॉन्ड, तर ह्या ठिकाणी बी आयोनिक बॉन्ड असं लिहायचं. तर त्यामुळे एक तर वेळ वाचतो आणि सहज सहज तुम्हाला समोर जाता येते. ह्या जे मी कसं लिहायचं, याचं स्वरूप कसं राहील ह्याविषयी मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही गेले तर 1 to 10 पर्यंत आपण रोमन आकड्यात लिहिलेला आहे. सेक्शन ए पासून सुरुवात केलेली आहे. ह्या ठिकाणी क्वेश्चन 1 जो आहे तो समजा लिहायचा असेल आणि त्याचं उत्तर बी असेल तर बी ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि समोर आयोनिक बॉन्ड याचं उत्तर असेल तर ते असं लिहायचं. मी एक एक्झाम्पल देतो, बाकी काहीच नाही. त्यानंतर एक लक्षात घ्या की ह्या ठिकाणी पुढे सॉल्व करत असताना आपण सुरुवात करतो क्वेश्चन नंबर 1चा रोमन आकड्यातला 1 पासून. तर हे समोर जात असताना कदाचित तुम्हाला समोरचे काही क्वेश्चन जमणार नाही, त्यावेळेस ते क्वेश्चन जस्ट लिहायचे सोडून द्या. जेवढं 10 पैकी जेवढे लिहिता येईल तितके तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. जे येणार नाही ते जस्ट सोडून द्या. असं मी काय बोलत आहो, याचं कारण आहे त्या क्वेश्चनची लिंक हे समोर पेपर सॉल्व करताना कुठे ना कुठे आलेली असते किंवा कुठे ना कुठे काहीतरी क्ल्यू भेटून जात असतो आपल्याला पेपर सॉल्व करताना की हे याचं उत्तर हे असायला पाहिजे म्हणून. त्यामुळे सिम्पली ते जे आहे ते सोडून द्यायचं आणि समोर जायचं. वन थिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. खूप मुलं मी पाहत आम्ही पेपर चेक करतो त्यावेळेस एक ऑब्झर्व करतो काय, तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा सेक्शन ए मधलं MCQs 10 MCQs जे आहे ते लिहिल्या जाते. त्यानंतर परत कुठेतरी परत 10 MCQs दुसऱ्या आन्सरचे लिहिल्या जातात, परत कुठेतरी 10 MCQs लिहिल्या जातात आणि समोर पुन्हा चौथ्यांदा 10 MCQs लिहिले जातात. असं आम्ही बरेचदा पेपरमध्ये पाहतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, पहिल्यांदा जे MCQs तुम्ही लिहित असाल तेच MCQs हे मार्कासाठी ग्राह्य धरल्या जाते. इतर काही जे तुम्ही लिहिलेलं आहे ते ग्राह्य धरल्या जात नाही. सो डोंट वेस्ट युअर टाईम. त्यामुळे तुमचा वेळ जो आहे तो तिथे वेस्ट करू नका. सो इट इज इम्पॉर्टंट. त्या अशा पद्धतीनं MCQs जे क्वेश्चन आहे ते तुम्ही लिहायला पाहिजे. त्यानंतर यामध्ये क्वेश्चन नंबर 2 येत आहे. हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो 1 ते 8 सब क्वेश्चन आहे. हे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 1 न्यूमरिकल्स आहे आणि याला 8 मार्क आहे. आता व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन म्हणजे काय, बरेचदा असं होते की ते जे क्वेश्चन किंवा त्याचं जे आन्सर आहे हे एका 2 वर्डमध्ये सुद्धा सहज लिहिता येते. तर तुम्ही 2 वर्डमध्ये सुद्धा जर उत्तर लिहिलं तरी त्याला व्हॅल्यू आहे 1 मार्कासाठी. हार्डली काही प्रश्न जे आहे ते 2 ओळीमध्ये सुद्धा लिहिल्या जातात. तर असे एकदम शॉर्ट आन्सर अगदी 2 ओळीपर्यंत असलेले क्वेश्चन इथे लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी जास्त वेळ न दौडता किंवा वेळ न घालवता शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ह्या ठिकाणी हा जो टोटल सेक्शन आहे हा 18 मार्क्सचा आहे. आता 18 मार्क्स आहे आणि 18 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करण्यासाठी अकॉर्डिंग टू द बोर्ड मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर 18 × 3 दॅट इज 57 मिनिट तुम्हाला इथे द्यायचे आहे. पण खरं सांगू तुम्हाला 57 मिनिट द्यायची गरज नाही. फार कमी वेळात हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व होतो आणि हा वेळ आपल्याला समोर वापरायचा आहे. कसा वापरायचा आहे ते मी पुढे डिस्कस करतो. सो वी हॅव टू क्लिअर अबाउट द सेक्शन ए. सेक्शन ए बद्दल आपण क्लिअर केलेला आहे. त्यानंतर सेक्शन बी. आता सेक्शन बी मध्ये ॲक्च्युली क्वेश्चन नंबर 3 पासून तर क्वेश्चन नंबर 14 पर्यंत हे 12 प्रश्न आहे आणि 12 प्रश्नापैकी तुम्हाला ह्या ठिकाणी फक्त 8 प्रश्न जे आहे म्हणजे 8 क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व हिअर. 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. ईच क्वेश्चन कॅन कॅरी द 2 मार्क्स. 2 मार्क आहे. 16 मार्काचा पूर्ण हा सेक्शन आहे. ह्यामध्ये 12 पैकी 2 जे प्रश्न आहेत ते न्यूमरिकल्सचे आहे. आता ह्या ठिकाणी हे प्रश्न चूज करताना काय करायचं ते एकदम सिंपल टेक्निक मी तुम्हाला सांगणार. सेक्शन बी जे आहे ते तुम्ही पहा. सेक्शन बी मध्ये ॲक्च्युली 12 प्रश्न आहेत आणि 12 प्रश्न तुम्हाला पैकी 8 प्रश्न सॉल्व करायचे आहे. एक सिंपल टेक्निक तुम्ही वापरा. ती कोणती, तर जे प्रश्न तुम्हाला सहज लिहिता येईल. आता तो प्रश्न तुम्हाला सेक्शन बी तुम्हाला पूर्ण वाचायला काही हरकत नाही कारण की आपण पूर्ण पेपर वाचत नाही आहोत त्यामुळे कन्फ्युजन हा जो पार्ट आहे तो इथे होणार नाही.
जो प्रश्न तुम्हाला सहज लिहिता येईल असे 8 प्रश्न आता तुम्ही चूज करा आणि चूज केल्यानंतर त्या ठिकाणी सरळ सरळ डॉट जे आहे ते देऊ शकता. ही डॉट देणं म्हणजे काही हरकत नाही, याला काही कॉपी वगैरे मानण्यात येत नाही. रायटिंग जर काही केलं तर ती कॉपी ट्रीट केली जाते, याला कॉपी ट्रीट केलं जात नाही. फॉर एक्झाम्पल आता ह्या ठिकाणी मी 8 प्रश्न जे आहे ते सिलेक्ट केलेले आहे सेक्शन बी मधून. आता ह्या सेक्शन बी मधले जे डॉट आहे ते 8 प्रश्न मी चूज केलेले आहे. मला बाकीचे प्रश्न सुद्धा येतात पण जे सहज लिहिण्यासारखे आहे ते महत्त्वाचं आहे. इथे एक सिलेक्टिव्ह नेचर असणं आवश्यक आहे. एक पॉलिसी तुम्हाला अप्लाय करायची आहे. ती कोणती की ह्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येईल की कोणते क्वेश्चन जे आहे त्याचं आन्सर हे लहान आहे आणि सहज लिहिण्यासारखं आहे. तर असे प्रश्न तुम्ही एक चूज करणं गरजेचं आहे जर मार्क्स घ्यायचे असेल तर. त्यावेळेस अशा पद्धतीनं असे प्रश्न चूज करा, त्याच्यावर डॉट द्या आणि डॉट दिल्यानंतर 1 बाय 1 तुम्ही ते सॉल्व करणं चालू करा. यामध्ये फक्त आणि फक्त 8 प्रश्न सध्या लिहायचे आहे. आपल्याला जे काही बाकी एक्सेस लिहायचं आहे ते नंतर लिहायचं आहे. त्यामुळे इथे 8 प्रश्न देऊन 8 पॉईंट देऊन आपण इथून प्रश्न लिहायला सुरुवात करणार. सो आय थिंक यू हॅव टू अंडरस्टँड धिस. आता त्यानंतर नेक्स्ट जे आहे आपण न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. आता न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही काय करणार तर सुरुवातीला आपण काय करतो न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा न्यूमरिकल्स कोणते आहे ते वाचतो आणि वाचल्यानंतर मग आपण ते वाचल्यानंतर गिवन डेटा लिहितो. गिवन डेटा लिहिल्यानंतर त्या ठिकाणी नंतर आपल्याला जो रिक्वायर्ड फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण तिथे लिहिणार. त्याच्यानंतर व्हॅल्यू फिलअप करायच्या आणि व्हॅल्यू फिलअप केल्यानंतर मग त्याचं कॅल्क्युलेशन एक लॉगच्या सहाय्याने करायचं आहे. लॉग आपल्याला बोर्ड देत असतो आणि अलाउ सुद्धा असते आणि त्यामुळे लॉगरिथमच्या सहाय्यानं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. ते कसं करायचं याची पद्धत काय हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन असेल तर सुरुवातीला आम्हाला गिवन डाटा लिहिणं गरजेचं आहे जे आम्ही लिहिलेलं आहे. त्यामध्ये जे काही जे दिलेलं आहे याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये न्यूमरिकल्समध्ये ते लिहायचं आहे. त्यानंतर आम्ही एक फॉर्म्युला चूज करणार आहोत. फॉर्म्युला समजा आपण या ठिकाणी डेन्सिटी काढायची असेल तर मास पर युनिट व्हॉल्यूम हा आम्ही फॉर्म्युला घेतलेला आहे. मास पर युनिट व्हॉल्यूम गेल्यानंतर मासची व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॉल्यूमची दिलेली आहे ती आम्ही तिथे फिलअप करणार आणि त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी साईडनं एक रेश देऊन एक लॉगरिथम जो आहे तो लॉगरिथमचा पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत. ह्या ठिकाणी लॉगरिथम जे आहे ते व्हॅल्यूज फिलअप करा आणि त्याचा लॉग घ्या. त्यानंतर त्याचा अँटी लॉग घ्या आणि अँटी लॉग घेतल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर त्याचं लिहायचं आहे. हे ॲन्सर देत असताना ह्या ठिकाणी त्याचं युनिट जे आहे ते युनिटसुद्धा लिहिणं गरजेचं आहे आणि फायनली त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट लिहायचा आहे. द डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स इज फाउंड टू बी जे असेल ते. तर अशा पद्धतीनं न्यूमरिकल सॉल्व करत असताना ही प्रिकॉशन घ्या. यू हॅव टू गेट इझिली मार्क अँड यू हॅव टू सॉल्व द न्यूमरिकल्स इझिली. तर ह्या ठिकाणी हे जे मी सांगत होतो ते सेक्शन बी बद्दल सांगत होतो. त्यानंतर सेक्शन सी कडे आपण वळू. आता सेक्शन सी जो आहे तो सेक्शन सी ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 15 ते 26 इथपर्यंत म्हणजे 12 क्वेश्चन त्यामध्ये येणार. त्या 12 क्वेश्चनपैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. इट कॅन कॅरी 3 मार्क्स. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहे आणि जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर ह्या ठिकाणी जसं इथे सेक्शन बीला 16 मार्क आहे तसं सेक्शन सीला तुमचं जे आहे ते 24 मार्क्स आहे बिकॉज इच क्वेश्चन कॅन कॅरी द 3 मार्क्स. अशा रीतीनं 8 क्वेश्चन जे आहे 8 त्रिक 24 दॅट इज 8 3 जा 24. सो दिस इज द क्वेश्चन आर 24 मार्क्स. इथे सुद्धा एक सिलेक्टिव्ह नेचर तुमचं असलं पाहिजे. ह्या 12पैकी तुम्हाला जे जे सहज सॉल्व करता येईल ते डॉट करा आणि डॉट करून ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. एक महत्त्वाची बाब म्हणजे हा केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री हे ह्या सगळ्या ब्रांचेस येत आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी प्रत्येक पार्ट लिहित असताना ब्रांच लिहित असताना अलग अलग टेक्निक तुम्हाला अप्लाय करायचे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला रिॲक्शन असेल आणि रिॲक्शन लिहायची असेल तर सुरुवातीला काय करायचं डायरेक्ट बरेचदा मी पाहिलं पोरं सुरुवातीला दे हॅव टू वेस्ट द टाईम बाय रायटिंग द हिअर स्टेटमेंट एखादी रिॲक्शन आहे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट लिहिल्या जाते पहिल्यांदा. तर नॉट नेसेसरी. तुम्हाला रिॲक्शन लिहायचे आहे तर पहिल्यांदा 4 ओळी सोडा
रिॲक्शन लिहा, त्याची कंडिशन कोणती आहे ते लिहा. रिॲक्शनमध्ये 2 पार्ट असतात, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट. आम्ही रिॲक्टंट कोणता वापरला त्याचं नाव खाली लिहा, आम्ही प्रॉडक्ट काय वापरलं त्याचं नाव खाली लिहा. बाणावर जे आहे ॲरो करून दाखवतो आपण, ॲरोवर जी कंडिशन आहे, टेम्परेचर जे आहे ते नोट करा आणि शक्य असेल तर ह्या ठिकाणी नंतर स्टेटमेंट लिहा, कारण की तुमचं स्टेटमेंटपेक्षा खालची जी रिॲक्शन आहे ती महत्त्वाची असते. त्यामुळे ह्या ठिकाणी यू हॅव टू राईट इनिशियली रिॲक्शन फर्स्ट, पहिल्यांदा रिॲक्शन लिहिणं गरजेचं आहे. नंतर समजा 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीचा किंवा फिजिकल केमिस्ट्री बेस असेल आणि बऱ्याचशा प्रश्नामध्ये डायग्राम आम्ही स्केच करत असतो. तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आपल्याला व्यवस्थित काढायची आहे. त्या डायग्रामला नावंसुद्धा जिथे जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी नावंसुद्धा द्यायची आहे. आणि इफ पॉसिबल असेल तर ती जी डायग्राम आहे ती डायग्राम ब्लॉकमध्ये टाका, जर पॉसिबल असेल, वेळ असेल तर. तर अशा पद्धतीनं आपण हळूहळू प्रश्न जे आहे ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तर सिलेक्टिव्ह नेचर पाहिजे. सिलेक्टिव्ह नेचरनंतर समोर जात असताना 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप आपण समोर जाणार आहोत. बरेचदा असं होते की प्रश्न लिहित असताना महत्त्वाचा पार्ट आहे की प्रश्न लिहित असताना समोरचा पार्ट आठवत नाही, होते असं. तर आठवत नाही तर डोंट बी डिप्रेस, काही प्रॉब्लेम नाही. थोडं एक काम करा, थोडं 2 मिनटं थांबा. आठवत नाही ना, मग आठवत नाही तर समोर जा. हे माहीत असते की याचा ॲन्सर इतके त्याला पेजेस लागणार किंवा इतकी जागा लागणार, तर लिव्ह इट, सोडून द्या आणि समोरचा प्रश्न हातात घ्या. याचं कारण आहे की बऱ्याचदा तिथे थांबल्यानंतर समोर आपण एक तर टाईम वेस्ट होतो आपला. त्यापेक्षा हे सगळं अवॉइड करायचं असेल तर थोडं थांबून जा आणि समोरचा प्रश्न लिहिणं सॉल्व्ह करणं चालू करू द्या. तर अशा रीतीनं ह्या सेक्शनमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्टिव्ह नेचर वापरून 8 प्रश्न हे करायचे, लिहायचे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण सेक्शन बी घेतला, तर ह्या सेक्शन बी साठी जर आम्ही टाईमचं कॅल्क्युलेशन केलं, 16 मार्काचा प्रश्न लिहायचा आहे, तर टाईमचं कॅल्क्युलेशन केलं तर 16 × 3 दॅट इज 48 मिनिट्स यू हॅव टू स्पेंड हिअर. इथे 57 मिनिट यू हॅव टू स्पेंड, इथे 48 मिनिट्स तुम्हाला इथे स्पेंड करायचे. त्यानंतर समोर जर गेलो आपण तर ह्या ठिकाणी 24 मार्क्स आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे ॲक्च्युली, कारण की सगळ्यात जास्त मार्क्स नियर अबाउट याला जास्त आहे. ह्या ठिकाणी जर गेलो तुम्ही तर 72 मिनिट्स यू हॅव टू स्पेंड हिअर. जवळपास 72 मिनिट्स ह्या ठिकाणी तुम्हाला लागणार, म्हणजे 1 ते सव्वा तास ह्या ठिकाणी तुम्हाला स्पेंड करायचे. सो इट इज इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीनं टाईमचं मॅनेजमेंट करत समोर जायचं असते. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की इथे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे टाईम मॅनेज करायला समोर काही प्रॉब्लेम येणार नाही. सो इट इज इम्पॉर्टंट. त्यानंतर सेक्शन डीकडे आपण वळू. आता हा जो सेक्शन डी आहे हा ॲक्च्युली ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 26 ते 31 पर्यंत, 26 to 31 पर्यंत हिअर इज प्रेझेंट. अँड हिअर वी हॅव टू अटेम्प्ट, देअर इज 5 क्वेश्चन्स, 5 क्वेश्चन आहे अँड वी हॅव टू अटेम्प्ट एनी 3. आता एनी 3 आपल्याला करायचं आहे. लार्ज आन्सर टाईप क्वेश्चन आहे ह्या ठिकाणी आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे इच क्वेश्चन कॅन कॅरी 4 मार्क्स. 4 मार्काचा प्रश्न इथे राहणार आहे. ह्यामध्ये मगाशी मी डिस्कस केलं त्या पद्धतीने एक क्वेश्चन जो आहे त्या एका क्वेश्चनमध्ये 2 सब क्वेश्चन राहणार आहे. आता 2 सब क्वेश्चन जे आहे ते 2-2 मार्काचे राहणार आहे. त्यातला एक जो आहे तो न्यूमरिकल्सचा राहील, प्लेन राहील आणि दुसरा जो आहे तो न्यूमरिकल्स राहील. तर अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी सुद्धा न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन तुम्हाला इथे तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी याचं स्वरूप राहणार आहे. आता इथे सुद्धा तुमचं सिलेक्टिव्ह नेचर राहिलं पाहिजे. 5 पैकी 3 सिलेक्ट करायचे आहे. ते करत असताना तुम्हाला व्यवस्थित लिहिता येते काय, प्रश्न तो सहज लिहिता येईल ना, अशा पद्धतीनं त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. आणि अशा रीतीनं सिलेक्शन करून आपण समोर जायचं आहे आणि पूर्ण पेपर जो आहे तो लिहायचा. आता एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. हे सगळं करत असताना एक महत्त्वाची एक बाब म्हणजे आपण जे उत्तर लिहू, ॲन्सर लिहू, त्या ॲन्सरमधले कीवर्ड्स बऱ्याचदा आपल्याला लक्षात येतात. हे कीवर्ड्स आहे, अंडरलाईन दॅट कीवर्ड्स. ते कीवर्ड्स थोडे अंडरलाईन करा, महत्त्वाची बाब. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ह्या ठिकाणी इथून म्हणजे सेक्शन ए पासून तर सेक्शन डी पर्यंत आम्ही लिहित आहोत आणि लिहिता बरेचदा असं होते की आम्हाला लिहित असताना नंतर बराचसा टाईम हा मिळतो. इथे तुम्हाला चान्स आहे, मी पहिल्यांदाच सांगितलं, कारण की इथे 57 मिनिट इथे लागणार नाही.
इथे 57 मिनिट लागणार नाही. त्यामुळे इथे एक चान्स आहे वेळ आपल्याला वाचण्याचा. त्यामुळे त्याचा जो हे आहे उपयोग जो आहे तो समोर आपल्याला करायचा आहे. आता समोर कसा करायचा ते ह्या ठिकाणी मग समोर करत असताना वेळ उरला तर नंतर सेक्शन बी कडे यायचं. आता सेक्शन बी मध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला 8 प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे झालं. त्यामुळे तुम्हाला एखादा प्रश्न तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येतो. 8 पैकी म्हणजे 12 पैकी जे आहे 8 प्रश्न तुम्ही लिहिलेले आहे. उरले 4 तर 4 पैकी 1 तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येतो. त्याच्यामुळे सगळं झाल्यानंतर सगळा पेपर झाल्यानंतर मग एक्स्ट्रा हा वर्ड टाकून नंतर सेक्शन बी लिहा. सेक्शन बी लिहिल्यानंतर जो तुम्हाला एक्स्ट्रा होता जे तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येते तो पुन्हा सॉल्व्ह करा. अशा पद्धतीनं समोरच्या सेक्शनपर्यंत म्हणजे सी सेक्शनपर्यंत तुम्ही येऊ शकता. फक्त इथे मात्र तो प्रयोग करू नका कारण की हे लॉंग आन्सर टाईप आहे. इथे जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपर सॉल्व्ह केला तर यू हॅव गेट द गुड मार्क्स. एक महत्त्वाची सूचना अशी आहे की पेपर लिहित असताना सेक्शन वाईज पेपर लिहा. बरेचदा काय होतं की आम्ही सेक्शन ए झाल्यानंतर सेक्शन डी घेतो, मधातच सेक्शन बी आणतो, नंतर सी आणतो, पुन्हा ए आणतो. अशा याच्यामध्ये जो पेपर चेक करणारा असतो इन्व्हिजिलेटर व्हॅल्युअर, त्या व्हॅल्युअरला ॲक्च्युली मोठा प्रॉब्लेम जातो. कारण की पेपर तुम्ही लिहिता आणि लिहित असताना त्याला त्या प्रत्येक पेपरचं क्वेश्चनचं नोटिंग करायचं असते वरच्या साईडनं. त्यामुळे इट कॅन ॲक्च्युली ट्रबल फॉर अस. हे आमच्यासाठी खूपच ट्रबल असते. आणि म्हणून हे सगळं अवॉइड करायचं असेल हे सगळं अवॉइड करा जेणेकरून कोणत्या प्रकारचा त्रास जो आहे तो चेक करणाऱ्याला झाला नाही पाहिजे आपल्यामुळे. आणि म्हणून मी एक पहिला शब्द वापरला होता की मास्क घेण्यापेक्षा मास्क द्यायला भाग पडा. आणि मास्क द्यायला जर भाग पाडायचं असेल तर पेपर हा स्वच्छ, व्यवस्थित, मुद्देसूद आणि सहज लिहा. एक लक्षात घ्या, आज मी पेपर देऊन आलो. पेपर देऊन आल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला पेपरमध्ये, तर पेपरमध्ये प्रॉब्लेम झाला असं वाटत असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला असं तुम्हाला वाटत असेल तर पेपरच्या हॉलमधून बाहेर पडल्यानंतर ते सगळं विसरून जा आणि नेक्स्ट पेपरची तयारी करा. जर समजा मी सांगितलेली टेक्निक तुम्ही पेपर सॉल्व्ह करताना अप्लाय केली तर डेफिनेटली यू हॅव गेट द गुड मार्क्स. तुम्हाला सहज चांगले मार्क्स भेटतात. ह्यानंतर मी 2 व्हिडिओ अजून अपलोड करणार आहोत. एक तर हाऊ टू सॉल्व द न्यूमेरिकल्स और हाऊ टू प्रिपेअर द न्यूमेरिकल्स इनिशियली आणि सॉल्व कसे करायचे त्याच्या शॉर्ट टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो पेपरच्या आदल्या दिवशी आणि पेपरच्या दिवशी काय काय करायचं ह्यावर राहणार आहे. सो आय होप यू हॅव टू अंडरस्टँड ऑल दिस टेक्निक. ह्या टेक्निक सध्या अप्लाय करा. पेपर सॉल्व करत असताना डेफिनेटली यू हॅव गेट द गुड मार्क्स. थँक्यू. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल तर निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. माझा नंबरसुद्धा आहे, तो नंबरसुद्धा हायलाईट होईल, त्याच्यावरसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू.